हा पहिले माझ्या दुकानात आला होता, एक 2-3 महिन्यापूर्वी आला होता ना. 3 महिन्यापूर्वी. 3 महिन्यापूर्वी आला होता. याच्याबद्दल सांगायला गेलं ना तर खरंच निर्मळ मनाचा एकदम चांगला पोर आहे, एकदम चांगला स्वभाव आहे, मेहनत करतोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला आई वडील नाही आणि 18 वय आहे त्याचं. ह्या वयात पोरं बरेच चुकीच्या मार्गात जाता, काय काय करता. या पोराने याचं अस्तित्व घडवायचं निर्णय घेतला. अडचणी येते नाही तर माणूस मोठा होत नाही. काल त्याचा फोन आला का भाऊ मला भेटायला यायचंय, आणि लास्ट टाइम जेव्हा आला होता तेव्हा 1-1.5 तास त्याला थांबावं लागलं होतं. तर त्याला म्हटलं आता मला फोन करून येशील, तर तो म्हणे ठीक आहे ना. म्हटलं मग परत थांबशील का? म्हणे ठीक आहे ना, तुमच्यासाठी परत 2 दिवस थांबायला रेडी मी. तर आज एवढा मोठं त्यांनी ध्येय गाठलेलं आहे, एवढा फेमस झालेला आहे, पण तो जमिनीवर गेले महत्वाचे. आज पण तेच शब्द त्याचे जेव्हा तेव्हा होते. त्याला म्हणते रिस्पेक्ट, म्हणून कधीच उडणार नाही, त्याच्या इथं हवा चढलेली नाहीये. सदैव असंच राहू दे भाऊ. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका पायशीर गायकवाड द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष येवला. तर भाऊंकडे मी 3 महिन्यापूर्वी आलो होतो. भाऊनं मला इतकं भारी भारी सांगितलं होतं की भाऊ तू फक्त तयारी चालू दे आणि अभ्यासात पण लक्ष दे. आणि मी तेव्हा ते सोडलं नाही. आणि पहिल्यांदा स्टार्टिंग सगळ्याला भेटा, ज्यावेळी भाऊला भेटायला आलतो मी तेव्हा पण 2 दिवस राहायची तयारी ठेवली होती. आता पण भाऊ काल बोललं भाऊ मला भेटायचंय, तेव्हा पण बोललं भाऊ म्हणजे तुम्हाला भेटल 2 दिवस परत थांबल. पण भाऊंचं एक भेटणं म्हणजे एक विषय आहे. त्याचा फोन आला तर तो म्हणे का भाऊ भैया गायकवाड बोलतो. म्हटलं मजा नाही आली. म्हटलं ऐकायची सवय काय झालेली आता, काय झालेली